चला मंडळी, आपण स्टेप 2ला जाऊया. स्टेप 2मध्ये आपण लॉग इन करणार आहोत. त्यानंतर प्रोफाईल अपडेट करणार आहोत आणि शोध कसा घ्यायचा, एक्सप्लोअर कसं करायचं ह्याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर लेट अस स्टार्ट. तर लॉग इनसाठी मी पहिल्यांदा लॉग इन क्लिक करतो. जसं स्टेप 1मध्ये एक्सप्लेन केलं होतं, आपल्याला लॉग इन करण्यासाठी 2 प्रकारच्या पॉसिबिलिटी आहेत. आपण ईमेल वापरून लॉग इन करू शकतो, तसंच आपण फोन नंबर वापरूनही लॉग इन करू शकतो. नॉर्मली फोन नंबर हा सोपा जातो, तर म्हणजे OTP मिळायला वगैरे. तर आपण फोन नंबरने करूया. लेट मी स्टार्ट. मी माझा स्वतःचा नंबर टाकतो आहे आणि OTP पाठवा. सध्या आता OTP भले इकडे आला असला तरी हा OTP तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. जोगळेकर कुल ह्या बिझनेस अकाउंटमधून तुम्हाला OTP मिळेल आणि तुम्ही एकदा हे लॉग इन केलं की तुम्हाला परत होम स्क्रीन दिसेल. आता फक्त फरक एवढाच आहे, ह्या राईट साईडला तुम्ही लॉग इन झालेल्याचं तुमचं जे प्रोफाईल पिक्चर असेल ते तुम्ही बघू शकतात किंवा तुम्ही तुमचं नाव तिकडे येईल. पण तुम्ही पिक्चर टाकलं जसं आपण बाकी सगळ्या सोशल मीडियावर टाकतो तसं आपणही ह्याच्या प्रोफाईलमध्ये पिक्चर टाकावं. आणि प्रोफाईल एडिट करण्यासाठी लेट अस सी, व्हेरी सिम्पल. यू हॅव टू गो अँड क्लिक ऑन दिस प्रोफाईल आणि वेन यू सी तुम्हाला वेगवेगळे सेक्शन दिसतात. एक जनरल सेक्शन आहे, दुसरा व्यवसायाबद्दल आहे, तिसरा शिक्षणाबद्दल आहे, चौथा तुम्हाला उपलब्धी आणि पुरस्कार याच्याबद्दल आहे, त्यानंतर तुमचे सोशल मीडियाचे कनेक्टर्स जे आहेत ते, आणि तुमची मेडिकल कंडिशन जी काय आहे ही तुम्ही इकडे इलॅबरेट करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये कुठेही जाऊन तुम्ही एडिट करू शकतात, अपडेट करू शकतात. तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही आता रजिस्टर केलेलं आहेत तर फर्स्ट स्टेप यू नीड टू डू, यू गो टू द वेबसाईट अँड यू लॉग इन आणि फर्स्ट अपडेट युअर कंप्लीट प्रोफाईल. ज्यावेळेला तुम्ही कंप्लीट प्रोफाईल अपडेट कराल त्याच वेळेला तुमचा डेटा हा जास्त ॲक्युरेट, मोर प्रॉपर असेल. तुमचा अपडेटेड ॲड्रेस टाका, तुमचे अपडेटेड मोबाईल नंबर टाका, तुमचे अपडेटेड ईमेल ID टाका. आणि फक्त ईमेल ID आणि मोबाईल नंबर जर बघितलात तर मग पुढच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेला तुम्हाला तेच नवीन अपडेटेड नंबर वापरावे लागतील, याची काळजी घ्या. बेसिकली मेडिकल कंडिशन्स हे इमर्जन्सीसाठी लोकांना करण्यासाठी आहे. पण त्याहून मोठा एक उपयोग आम्हाला असा मिळाला की आपण आता थोड्या वेळाने सर्च बघणार आहोत. तर सर्चमध्ये जर तुम्ही एखाद्याचा मेडिकल ब्लड ग्रुप जर सर्च करत असाल तर त्या पर्टिक्युलर पर्सनचा ज्याचा ब्लड ग्रुप आहे त्याची मेडिकल कंडिशन काय आहे हे बघून तुम्ही त्याच्याकडे लगेच ब्लडसाठी धावून घेऊ शकतात किंवा त्यांना त्रास देण्याची गरज नसेल. एनिवे, तर लेट अस गो फर्दर. पण ह्या ठिकाणी मला आणखीन एक दाखवायचं आहे. मी आता समजा मोबाईलवरून लॉग इन करतो. मोबाईलवरून काय होईल, सॉरी. तर मोबाईलवरून मी हे लॉग इन केलेलं आहे. तर इकडेच वरती जो माझं इमेज आहे, पिक्चर आहे, तिकडे मी क्लिक केल्यावर मला माझं प्रोफाईल दिसू शकतं आणि मी अपडेट करू शकतो. डेस्कटॉपवर अपडेट केलं तर फार सोपं जाईल, पण मोबाईलवरही आपण म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन आणि बाकी सगळं आहे हे जर टाकलं तर फार उपयोगाचं होईल. आणि माझी सर्वांना विनंती आहे की आपण कृपा करून मोबाईलवरतून म्हणजे आपला प्रोफाईल हा अपडेट करावा. ओके, कमिंग बॅक टू दिस थिंग. आता तिसरं आपल्याला बघायचं आहे सर्च. सर्च हा एकदा तुम्ही लॉग इन केलात की तुम्हाला डिटेलमध्ये सर्च मिळू शकतं. डिटेलमध्ये म्हणजे तुम्हाला वेगवेगळे फिल्टर्स मिळतात आणि त्या फिल्टर्सवरून तुम्ही तुमचं
सर्च करू शकतात. हेच जर तुम्ही मगाशी बघितलं की तुम्ही जेव्हा म्हणजे सुरुवातीच्या आपल्या स्टेप 1मध्ये की आपण जर रजिस्टर केलं नसेल आणि आपण लॉग इन केलं नसेल तर फारच बेसिक इन्फॉर्मेशन मिळते. पण आता समजा की आपल्याला सर्च करायचं आहे तर सर्चमध्ये 2 पार्ट आहेत. एक बेसिक फीचर्स आहेत आणि एक क्विक ॲक्सेस आहे. तर आता समजा मला ब्लड ग्रुप बघायचा असेल आणि मला B+ किती लोकांचा ब्लड ग्रुप आहे हा शोधायचा असेल आणि त्याच्यावरून मी जर सर्च केली. बरं, इकडेही महत्त्वाचं आहे, ओन्ली लिव्हिंग पीपल, म्हणजे इकडे ऑल पीपल म्हणजे लिव्हिंग आणि डिसीज दोन्ही असू शकतात आणि फक्त लिव्हिंग पीपल मला बघायचं आहे आणि ब्लड ग्रुप सर्च करायचं आहे. तर आय कॅन डू इट. सध्या आपल्या डेटामध्ये बहुतेक काही नसावं. एनिवे, थोडक्यात तुम्ही क्विक ॲक्सेसमध्ये अविवाहित पुरुष, अविवाहित स्त्रिया, सासूरवाशीण, माहेरवाशीण, शतायुषी आणि इवन कुलवृक्ष, कुलवृक्ष ह्याच्यावरूनही सर्च करू शकतात. सो एनिवे, हे होतं लॉग इन, तुमचं प्रोफाईल अपडेट आणि सर्च. हा जरूर आपण पुढे जाऊन वापरून बघावा आणि ह्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. Let us go to step 3, which is more important, on Kularuksh.